मुंबई तिच्या त्याच्यासमोर संपूर्ण जग फिके पडते। तिने असाही एक काळ पाहिला आहे जेव्हा तिच्या चमकेखाली अंडरवर्ल्डची काळी सावली पसरली होती। या शहरात एकापेक्षा एक डॉन आले, कुणी बंदुकीच्या जोरावर राज्य केले तर कुणी दहशतीचे वातावरण निर्माण करून आपले वर्चस्व प्रस्थापित केले। पण मुंबईत असाही एक डॉन होता ज्याने स्वतः कोणाचाही जीव घेतला नाही, कुणावरही हल्ला केला नाही, अगदी आपल्या हातांनी एकही गोळी चालवली नाही, तरीही तो संपूर्ण मुंबई शहरावर राज्य करत होता। त्याला समुद्राचा राजा म्हटले जाईल, कारण समुद्राच्या मार्गाने तो सोने, चांदी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी करत असे। तो मलाबार हिलवर असलेल्या आपल्या आलिशान बंगल्याच्या बाल्कनीमध्ये बसून सिगारचा धूर काढत असे आणि समुद्रातील जहाजांकडे पाहत असे, जणू तो संपूर्ण समुद्र त्याचाच आहे। तो गुन्हे करत होता, पण सभ्यतेने। त्याने कधीही अंमली पदार्थ, दारू किंवा शस्त्रांची तस्करी केली नाही, ना कधी एखाद्या सामान्य माणसाला त्रास दिला। त्याने आपल्या आयुष्यात आपल्या हातांनी एकही खून केला नव्हता, पण तरीही करीमलाला, वरदराजन मुदलियार पासून ते दाऊद इब्राहिम सारखे मोठमोठे गुंडही त्याच्या इशाऱ्यावर नाचत होते। त्याचे नाव स्मगलिंगच्या जगात, बॉलिवूडमध्ये, पोलिसांमध्ये आणि मोठ्या राजकारण्यांमध्येही गाजत होते। त्याची शैली आणि व्यक्तिमत्व असे होते की दीवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि वन्स अपॉन टाइम इन मुंबई मधील अजय देवगणचे पात्र त्याच्या व्यक्तिमत्वावरूनच प्रेरित होते। ही गोष्ट आहे मुंबईच्या पहिल्या अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानची, ज्याने एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला। 8 वर्षाच्या वयात मुंबईत येऊन वडिलांसोबत पंक्चरचे दुकान चालवले, कधी हमालीचे काम केले आणि एक दिवस तो मुंबईचा बेताज बादशाह बनला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बिंदास भिडू यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मुंबईचा सर्वात पहिला डॉन कोण होता आणि तो कसा निर्माण झाला होता। चला तर पाहूया नेमकी काय स्टोरी आहे। हाजी मस्तानचे खरे नाव मस्तान हैदर मिर्झा होते। त्याचा जन्म 1 मार्च 1926 रोजी तमिळनाडूच्या कडलोरमध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला। त्याच्या वडिलांकडे इतकी कमी जमीन होती की कुटुंबाचा खर्च चालवणेही कठीण होते। गरिबी इतकी होती की अनेकदा घरात खाण्यासाठीही पैसे नसत। या अडचणीमुळे हाजी मस्तानच्या वडिलांनी बाहेर जाऊन पैसे कमवण्याचा निर्णय घेतला। 1934 मध्ये जेव्हा हाजी मस्तान केवळ 8 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला घेऊन बॉम्बेला आले। बॉम्बेमध्ये येऊन हाजी मस्तानच्या वडिलांनी अनेक छोटी मोठी कामे केली, पण फारशी कमाई झाली नाही। त्यानंतर त्यांनी कॉफर्ड मार्केटमध्ये सायकल दुरुस्तीचे एक छोटे दुकान उघडले आणि मस्तानही तिथे त्यांना मदत करू लागला। त्याच्या दुकानाच्या मागे मोठमोठ्या इमारती होत्या आणि त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांकडे खूप महागड्या गाड्या होत्या। या गाड्या पाहताना तो अनेकदा स्वप्नात हरवून जाई की एक दिवस त्याच्याकडेही अशा महाग गाड्या आणि आलिशान बंगला असेल। पण पाहता पाहता त्याला आपल्या वडिलांसोबत सायकल दुरुस्तीच्या दुकानात 10 वर्ष झाली होती आणि त्याची स्वप्ने अजूनही अपूर्ण होती। त्याचे स्वतःचे खर्च पूर्ण होत नव्हते आणि वरून गावातील कुटुंबालाही पैसे पाठवावे लागत होते। याच काळात एका मित्राने त्याला बंदरगावावरील हमाल बनण्याचा सल्ला दिला, कारण तिथे जास्त कमाई होत होती। सुरुवातीला नकार दिल्यानंतर मस्तान तयार झाला आणि तो बॉम्बेच्या डॉक्सवर हमाल बनला। इथे काम करताना शेरखान पठाण नावाचा गुंड हमालांना खूप त्रास देत असे आणि जबरदस्तीने हप्ता वसूल करत असे। एक दिवस हाजी मस्तानने शेरखानला टक्कर देण्याचा निर्णय घेतला। जेव्हा शेरखान हप्ता वसूल करायला आला तेव्हा मस्तान आणि त्याच्या 10 साथीदारांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला पळवून लावले। या घटनेमुळे सर्व हमाल त्याला आपला नेता मानू लागले। बंदरगावावर काम करत असतानाच त्याला एका मित्राने स्मगलिंगचा विचार दिला। परदेशातून येणाऱ्या वस्तू कपड्यांमध्ये लपवून बाहेर आणल्यास त्याला त्या मालाच्या किमतीचा काही भाग मिळेल असे त्याला सांगितले। त्या काळात भारत सरकार अशा वस्तूंवर मोठा कर लावत असल्यामुळे अनेक लोकांनी स्मगलिंगचा मार्ग निवडला होता। हाजी मस्तानला हा विचार आवडला आणि तो यात सामील झाला। तो हळूहळू अशा लोकांशी जुळू लागला जे स्मगलिंग करत होते। त्याच्या ओळखी काही अशा लोकांशी झाल्या जे सौदी अरेबियाला हजसाठी जात असत आणि परतताना सोन्याची बिस्किटे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आणत असत। मस्तानने त्यांच्याकडून माल घेऊन सुरक्षितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याची कमाई वाढली। याच दरम्यान त्याची भेट सौदी अरेबियाचा मोठा स्मगलर शेख मोहम्मद अल गालिब याच्याशी झाली। त्याला भारतात येणारा आपला माल कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचवून मुंबईच्या गल्ल्यांपर्यंत पोहोचवणारा एक विश्वासू माणूस हवा होता। मस्तानने त्याचे काम यशस्वीपणे केले, ज्यामुळे अल गालिबचा त्यावर विश्वास वाढला। त्याने मस्तानला प्रत्येक खेपीसाठी 10% हिस्सा देण्यास सुरुवात केली। एक दिवस जेव्हा दोघे स्मगलिंगचं सोनं घेऊन बंदरगावावर पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना 4ही बाजूंनी घेरले। हाजी मस्तान सोन्यासह पळून गेला, पण मोहम्मद अल गालिब पकडला गेला आणि त्याला 3 वर्षाची शिक्षा झाली। 3 वर्षानंतर जेव्हा शेख तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याच्याकडे काहीच उरले नव्हते। तो पुन्हा हाजी मस्तानला भेटला। त्याला वाटले होते की मस्तान सोने परत देणार नाही, पण मस्तानने त्याचे सर्व सोने जसेचे तसे जपून ठेवले होते। हाजी मस्तानची ही इमानदारी पाहून अल गालिब खूप प्रभावित झाला। त्याने आपले अर्धे सोने हाजीला दिले आणि त्याला आपल्या व्यवसायात 50%
तरक्कीचा भागीदार बनवले. इथूनच हाजी मस्तान नावाचा सूर्य मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये उगवला. पुढील काही वर्षांमध्ये बॉम्बेच्या गल्ल्यांमध्ये हाजी मस्तानचे नाव गाजू लागले. तो केवळ स्मगलर नव्हता, तर त्याचे बोलणे, वागणे आणि नैतिकता पाळण्याचा अनोखा मार्ग होता. तो बंदुकीच्या जोरावर नाही, तर प्रेमाने लोकांना आपले काम करायला लावत असे. त्याची प्रतिमा अनेक लोकांमध्ये एका रॉबिन हुड सारखी होती, कारण तो वेळोवेळी लोकांची मदत करत असे. 1956 मध्ये त्याची भेट दमनचा डॉन सुकुर नारायण बखिया याच्याशी झाली. बखिया बंधूंसोबत मैत्री करून त्याने आपले नेटवर्क आणखी वाढवले. मुंबई बंदरगाहची जबाबदारी मस्तानकडे होती, तर दमनची बखियाकडे. त्यावेळी बॉम्बेमध्ये दोन आणखी लोकांचे वर्चस्व होते, वरदराजन मुदलियार उर्फ वर्धाभाई आणि पठाणांचा सरदार करीम लाला. मस्तानला हे चांगलंच माहित होतं की बॉम्बेवर राज्य करण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नाही, तर ताकदही हवी. पण त्याला लढाईने नाही, तर मिळून मिसळून राज्य करायचे होते. वरदराजन हा तमिळनाडूचा असल्याने मस्तानने त्याच्याशी आधी मैत्री केली. एका घटनेत वरदराजनला पोलिसांनी अटक केल्यावर हाजी मस्तानने त्याला सोडवून आणले आणि आपल्या सोने स्मगलिंगच्या व्यवसायात भागीदार बनवले. यानंतर मस्तानने वरदराजनची ओळख करीम लालाशी करून दिली आणि तिघांनी मिळून मुंबईचे भाग वाटून घेतले. अशा प्रकारे त्यांनी मुंबईत एक अशी अभेद युती तयार केली जी कोणीही तोडू शकले नाही. हाजी मस्तान परदेशातून सोने स्मगल करत असे आणि भारतातून परदेशात चांदी पाठवत असे. त्याची चांदी इतकी शुद्ध होती की तिला मस्तानची चांदी असे नाव पडले. त्याने अशा प्रकारे कोट्यावधी रुपये कमवले आणि कुणाचाही खून न करता तो मुंबईचा पहिला डॉन बनला. त्याने कधी काळी पाहिलेली महागड्या गाड्या आणि आलिशान बंगल्याची स्वप्ने आता पूर्ण झाली होती. तो मालाबार हिलवरील आपल्या बंगल्याच्या बाल्कनीतून समुद्राकडे पाहत बसे, जणू तो संपूर्ण समुद्र त्याचाच आहे. वन्स अपॉन टाइम इन मुंबई या चित्रपटातील अजय देवगणचे पात्र त्याच्या व्यक्तिमत्वावरूनच प्रेरित होते. हाजी मस्तानने एका स्ट्रगलिंग अभिनेत्री सोबत लग्न केले, जिचे नाव सोना होते. ती अभिनेत्री मधुबाला सारखी दिसत असल्यामुळे तो तिच्या प्रेमात पडला. हाजी मस्तानने तिला प्रसिद्ध करण्यासाठी खूप पैसा खर्च केला, पण ती यशस्वी होऊ शकली नाही. त्याचे मोठे राजकारण्यांशी चांगले संबंध होते. 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी त्याला स्मगलिंगच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले. तुरुंगात त्याची भेट जयप्रकाश नारायण यांच्याशी झाली, ज्यांच्या प्रभावामुळे त्याने गुन्हेगारीचे जग सोडण्याचा निर्णय घेतला. तुरुंगातून बाहेर आल्यावर तो राजकारणात उतरला. त्याने एका दलित नेत्यासोबत मिळून दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला. त्याने 1984 मध्ये निवडणूकही लढवली, पण तो जिंकू शकला नाही. राजकारणात त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. हाजी मस्तानचे नियम होते की त्याने कधीही अंमली पदार्थ, दारू किंवा शस्त्रांची तस्करी करायची नाही आणि सामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही असे ठरवले होते. त्याने आपल्या आयुष्यात कधीही बंदुकीला हात लावला नाही. तो आपल्या कामांसाठी नेहमी शांतता आणि समजूतदारपणावर भर देत असे. त्याच्या या शांत स्वभावामुळे दाऊद इब्राहिम सारखे अनेक गुंड त्याच्या हाताखाली काम करत होते. मस्तानचा प्रभाव असेपर्यंत अंडरवर्ल्ड त्याच्या नियमांवर चालत होता, पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी त्याची ताकद कमकुवत होऊ लागली. त्याचा मित्र वरदराजेंचा मृत्यू झाला होता आणि करीम लालाही मुंबई सोडून जात होता. हाजी मस्तान कमकुवत होत असताना दाऊद इब्राहिम अंडरवर्ल्ड मध्ये आपले वर्चस्व वाढवत होता. त्याने हाजी मस्तानची टोळी सोडून स्वतःची टोळी स्थापन केली. दाऊदने ती सर्व कामे केली जी मस्तानच्या नजरेत गुन्हा होती. काही वर्षातच दाऊदने अंडरवर्ल्ड वर पूर्ण कब्जा केला आणि हाजी मस्तानच्या वर्चस्वाचा अंत झाला. 1984 मध्ये हाजी मस्तानचे निधन झाले. अशा प्रकारे मुंबईला आपली प्रेयसी मानणारा हा माणूस कायमचा या जगातून निघून गेला. तर मित्रांनो, तुम्हाला ही हाजी मस्तानची कहाणी कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.